दोघांचं एकमेकांवरती प्रेम होतं। समाजाचं बंधन जुगारून 3 महिन्यांपूर्वी त्यांनी आंतरजातीय विवाह केला। मात्र शनिवारची रात्र त्यांच्यासाठी काळ रात्र ठरली। घटना पूर्ण पाहूयात त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर शनिवारी रात्री दोघांमध्ये वाद झाला। रागाच्या भरात पत्नी विहिरीकडे निघाली, तिच्या पाठोपाठ पतीही गेला। पत्नीने विहिरीत उडी घेतली, तिला वाचवायला पतीनेही विहिरीत उडी घेतली। यात दोघांचाही करुण अंत झाला। ही हृदयद्रावक घटना गोडपिंपरी तालुक्यातील पानोरा या गावात शनिवारी रात्री 10 वाजता घडली आहे। प्रकाश ठेंगणे आणि उषा ठेंगणे असं मृतकांची नावं आहेत। मिळालेल्या माहितीनुसार गोडपिंपरी तालुक्यात येणाऱ्या पानोरा गावातील प्रकाश ठेंगे यांचे इल्लूर गावातील उषा हिच्यावरती प्रेम जडलं। दोघं आंतरजातीय होते। 3 महिन्यांपूर्वी ते दोघं विवाह बंधनात अडकले। शनिवारी 24 ऑगस्टला रात्री दोघात वाद झाल्याची चर्चा आहे। रागाच्या भरात उषा विहिरीकडे निघाली, तिच्या पाठोपाठ प्रकाश गेला। काही काळाच्या आत उषानं विहिरीत उडी घेतली, तिला वाचवण्यासाठी प्रकाशनं विहिरीत उडी घेतली। यात दोघांचाही मृत्यू झाला। घटनेची माहिती गोडपिंपरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार हत्तीगोटे यांना देण्यात आली। कर्मचाऱ्यांसह त्यांनी घटनास्थळ गाठलं। रात्री उशिरापर्यंत दोघांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले। पुढील तपास पोलीस करतायत।